नमस्ते. मॉम हेल्थ केअर खोपोली थेरपी सेंटर मधून आज आपण कावडे बाबांचा खूप छान असा अनुभव ऐकून घेणार आहोत. चला बाबा, तुमचं नाव सांगा. रामकृष्ण शंकर गावडे. कुठे राहता बाबा? किरकंडी. तुम्हाला काय त्रास होता बाबा? मला गुडघे दुखणं, चक्कर येणे, बीपीचा त्रास होता. तुम्हाला गोळ्या औषधं तुम्ही दवाखान्यात हो, चालू आहेत, अजून चालू आहेत. आणि गुडघ्यांसाठी तुम्ही दवाखान्यात जात होता बाबा? जात होतो. आणि आपली ही मॉम हेल्थ केअर थेरपी सेंटर तुम्हाला कसं समजलं? मी एक वैद्याजवळ आलो होतो. तिथे मला अचानक तिकडचे एक ओळखीचे बुवा भेटले. ते म्हणाले थेरपीला चला. मग त्यांच्या बरोबर मी थेरपीला आलो आणि पहिल्या दिवशीच घेतलं तर मला जरा बरं वाटलं, म्हणून मी दुसऱ्या दिवशी पैसे भरून मी बेडशीट वगैरे घेतली आणि मी थेरपी चालू केली. त्या दिवसापासून आतापर्यंत किती दिवस झाले? आता 25 दिवस झाले. या 25 दिवसामध्ये तुमचं गुडघ्याचं दुखणं काय म्हणताय? गुडघ्याचं दुखणं थांबलंय, सूज पण सर्व गेलेली आहे आणि मला इथे तर बरं वाटतंय, छान वाटतं. म्हणून तर मी डेली येतो. पाऊस असो काही असू दे मी येतोच. पाऊस असू दे काही असू दे बाबा येतो. बाबा, सूज कमी झाली गुडघ्यांची? हो, सूज कमी झाली. तुम्ही पहिला चालायचे कसे? जरा चालते वेळी पण मला चक्कर पडल्यासारखं व्हायचं. मला इकडे पडतो का इकडे पडतो असं व्हायचं. आता तर व्यवस्थित चालतो. आता छान चालू आता कॉन्फिडन्स आलाय. हो हो. म्हणून बाबा रोज किरकिंडीवरून आपल्याकडे थेरपी करण्यासाठी येतो. एसटीचा प्रवास करून चालत इथपर्यंत पोहोचतात. म्हणजेच बाबांच्या गुडघ्यामध्ये काय आलाय? आराम आला. तुम्हाला बीपीची गोळी आहे, रक्त पातळ गोळी आहे, अजून तुम्हाला हे सगळं पण आहे, ते पण हळूहळू सगळं बरं होणार आहे. बरोबर की नाही? म्हणून तुम्ही थेरपीवर इतका छान विश्वास ठेवला. आणखी तुमच्या बरोबर तुम्ही अजून रोज घेऊन येतो, अजून आणणार आहे. बस स्टँडला एक दिवशी भेटले, ते सासगाव राहत होते. सासगावला असेच बोलता बोलता आपले हे झाली, ओळख झाली. मी बोललो थेरपी लागलो. म्हणजे कुठे आहे? बोललो अमुक ठिकाणी आहे. पण मला फोन नंबर घेतला आणि ते बोलले मी सोमवारी येतो. आत्ताच फोन आला होता त्यांचा. ते बोलले सांगायचं काम करतो, कोणाचंही चांगलं व्हावं. म्हणजे डॉक्टरला पैसा खर्च करण्यापेक्षा हे चांगलं आहे ना. फ्री मध्ये भेटतं. ते आपल्याला बेडशीटच घ्यायचे ते तिकडे घेण्यापेक्षा इथे घेतलेले चांगलं. म्हणून म्हणजे काही जास्त पैसे तुमचे नाही खर्च पैसे जाऊन तुम्हाला पैसे जाऊन आराम भेटतो. इथे आराम भेटतो. थेरपीला खरोखरच आराम भेटतो. सगळ्यांनी थेरपी घ्यावी ही माझी इच्छा आहे. दुखणं सगळ्यांचं बरं व्हावं. ज्यांनी थेरपी आपल्या खोपोलीमध्ये आणले सर आणि मॅडम, त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्यांना तर मी तर देवताच मानतो आणि त्यांना नमस्कार करतो. पहिला देव आणि देवी आहे. बरोबर. त्यांच्यासारखं हे कोण चालवणार नाही, तरी चालवलाय. म्हणून थेरपीला सर्वांनी यावं ही माझी इच्छा आहे. थँक्यू बाबा. आणि मॉम मॅट लय भारी, मॉम सर लय भारी, सर लय भारी, मॅडम लय भारी. थँक्यू बाबा, तुम्ही तुमचा छान अनुभव सांगितला. धन्यवाद.